शिंदेंच्या लोकांना कामरा शत्रू वाटतो म्हणून आम्ही बोलू नये का? संजय राऊतांचा सवाल. तर आम्हाला सुद्धा मोदी शहा महाराष्ट्राचे शत्रू वाटतात, राऊतांचा घणाघात. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर. नागपुरातल्या विविध महत्त्वाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार. सोलार डिफेन्स एरोस्पेस लिमिटेडमध्ये संरक्षण क्षेत्रातील अत्याधुनिक प्रकल्पांचं मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्या सोलार डिफेन्स अँड एरोस्पेस कंपनीतील नव्या सुविधांचं उद्घाटन होणार. सोलार कंपनीतील 1250 मीटर लांब धावपट्टीचं उद्या उद्घाटन होणार. कुत्रे आणि मांजरांवरून जातीय तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे का? वाघ्या श्वानाच्या समाधीच्या मुद्द्यावरून मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. प्रशांत कोरटकरनं फरार असताना वापरलेली कार पोलिसांनी ताब्यात घेतली. तर कोरटकर फरार असताना कारचा वापर केल्याचं कालच्या सुनावणीत बोललं गेलं होतं. प्रशांत कोरटकरला कोणत्या काँग्रेस नेत्यानं साथ दिली याची गृह विभागाकडे माहिती. सगळ्या गोष्टींचा तपास होणार. संजय शिरसाट यांचं वक्तव्य. गाडी खराब झाल्यामुळे मी कोरटकरला गाडी दिली. प्रशांत कोरटकर प्रकरणामध्ये नाव आलेल्या धीरज चौधरींचं स्पष्टीकरण. कोरटकरला ओळखत नाही, कोरटकरला कधीही भेटलेलो नाही, धीरज चौधरींची माहिती. एकही लढाई न हरलेल्या जगातला राजा नेमका कसा असू शकतो याचं मूर्तिवंत उदाहरण म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. तुळापूर आणि वढूचं काम हाती घेतलंय. पुण्यतिथीनंतर कामाला सुरुवात होणार, अजित पवारांची माहिती. वाघ्या श्वानाचा इतिहासात कुठेही उल्लेख नाही. रायगडावर वाघ्याचं स्मारक कधी झालं हे शोधण्यासाठी आता कमिटी बसवा, उदयनराजेंची मागणी. औरंगजेबाच्या कबरीवर प्रेम असणाऱ्यांनी घरात कबर बनवावी. देश तोडण्याचं काम केलं त्याचं नामोनिशाण मिटवलं पाहिजे. औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींची प्रतिक्रिया. महाराजांना एका समाजापुरतं मर्यादित करू नका. महाराजांनी कधी जात धर्म पाहिला नाही. संभाजी भिडेंच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया. तर महाराज सर्वधर्मीय नव्हते असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी संभाजी भिडेंनी केलं होतं. उद्यापासून राज्य सहकारी बँकेच्या हाती येणार नागपूर जिल्हा बँकेचा कारभार. सहकाराच्या इतिहासात पहिल्यांदाच एक सहकारी बँक दुसऱ्या सहकारी बँकेवर असणार प्रशासक. मुंबईतल्या दादरमधील कबूतरखाना लवकरात लवकर हटवावा, मनसेची मागणी. तर कबुतरांना खाद्य देऊ नका अशा आशयाचे बॅनर लागले. कबुतरांची वाढती संख्या आणि आजारांबाबत बॅनरच्या माध्यमातून वेधलं लक्ष.